भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपटाचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 ते रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 दरम्यान नवीन कोर्ट समोरचे मैदान मौजे तिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी भव्य जंगी किसान शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत। अ गटामध्ये प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, द्वितीय 50,000, तृतीय 60,000, चतुर्थ 40,000, पाचवे बक्षीस 35,000, सहावे 25,000 अशी एकूण 15 बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे क गटासाठी सुद्धा 15 बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। अ गटाची प्रवेश फी 2500 रुपये, अ गटाची प्रवेश फी 2500 रुपये तर क गटाची 1000 रुपये ठेवण्यात आली आहे। जगाचा पोशिंदा जगला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून बैलजोडीला प्राधान्य व चालना देण्यासाठी त्यांच्या सन्मानासाठी आजही बैलांच्या शर्यती किंवा त्यांचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करणारे सजग आणि जागरूक नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत। अलीकडे शंकरपट या खेळाला शासनाकडून बंदी आली होती, परंतु सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गतकाळात मुख्यमंत्री असताना त्यांनी हा खेळ पुन्हा सुरू केला। आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर खेळला जातो। 2023 मध्ये अमरावतीच्या तिवसा येथे प्रथमच अशाच जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आणि लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात आली। आश्चर्य म्हणजे या शंकरपटाला फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याच्या बाहेरील सुद्धा बैलजोड्या शर्यतीसाठी उतरल्या होत्या। गेल्या वर्षीच्या शंकरपटामध्ये 3 राज्यांनी सहभाग घेतला होता। 3 दिवसात जवळपास 2 लाख शेतकऱ्यांनी शंकरपटाला हजेरी लावली होती। विशेष म्हणजे कुऱ्हाळ्यातील शेतकरी दमाये यांची 12 लाखांची बैलजोडी 1,25,00,000 रुपयांना विकल्या गेली। यावर्षी सुद्धा या जंगी किसान शंकरपटाचे आयोजन 27 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान करण्यात येत आहे, ज्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। या संदर्भात आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। आमच्या समस्त शेतकरी बांधवांसाठी म्हणजे विरंगुळाच नव्हे तर त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी आम्ही तिवसा येथे शंकरपटाचे आयोजन केले। हा शंकरपट शेतकऱ्यांत एक ऊर्जा निर्माण करणार आहे। मागच्या वर्षी जवळपास 3 दिवसात 2 लाख शेतकरी बांधव येऊन गेले आणि वर्षभराची ऊर्जा घेऊन गेले। आता यावर्षी त्याहीपेक्षा जास्त शेतकरी बांधव आपली उपस्थिती दर्शवतील आणि या शंकरपटाचा आनंद घेतील। आमचा शेतकरी बांधव सातत्यानं तणावात असतो, कधी आर्थिक तणावात, कधी निसर्गाच्या तणावात, कधी कुटुंबाच्या तणावात, आणि या तणावातून मुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा शंकरपटाचं आयोजन असतं। त्यासाठी आम्ही त्यांच्या साथीला बचत गटाचे स्टॉल लावलेले आहे। शेतकऱ्यांचं जमिनीच्या पत सुधारण्याच्या दृष्टीनं माती परीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जनावरांचं म्हणजे शंकरपटात जवळपास कोटी रुपयांचे बैल येतात, त्यांचं लसीकरणसुद्धा तिथे होणार आहे आणि त्यांची देखभाल, मोबाईल युनिट, हे सारी यंत्रणा तिथे सुसज्ज असा शंकरपट आम्ही आयोजित केलेला आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व जनतेनं आपण सर्वांनी या शंकरपटाचा लाभ घ्यावा आणि आनंद घ्यावा। जय जवान, जय विज्ञान।